विधान भवनाच्या शेजारील झाडावर चढून आंदोलन केलं जात आहे। आंदोलनकर्त्याला खाली उतरवण्याकरता पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणी विधान भवनाच्या समोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, कोण आहे ही व्यक्ती, कुठून आली आहे आणि का झाडावरून आंदोलन करतेय? लागवी एक अज्ञात तरुण हा शेजारी विधान भवनाच्या शेजारी असलेल्या झाडावरती चढलेला आहे। काही प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्यांच्यासाठी खरं तर या तरुणाने थेट आंदोलन जे आहे ते झाडावर चढून करत असल्याचं पाहायला मिळतं। या तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। मात्र हा तरुण कोण आहे आणि कुठून आलाय, तसंच काय काय मागण्या आहेत या संदर्भातली अधिक माहिती जी आहे ते तरुण खाली उतरवल्यानंतर हाती येईलच। मात्र या तरुणाला सध्या झाडावरून खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत। समजवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून करण्यात येतोय। लागवी, पोलिसांकडून काय सांगितलं जात आहे या व्यक्तीविषयी? स्वप्नील, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आंदोलनकर्त्याला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। ही व्यक्ती कोण आहे, कुठून आली आहे, काय या व्यक्तीच्या मागण्या आहेत, या सगळ्याविषयी मात्र अस्पष्टता कायम आहे। विधान भवनाच्या समोर एक व्यक्ती आपल्या मागणीकरता झाडावर चढून आंदोलन करत असल्याची ही दृश्य खरं तर हे दुसऱ्यांदा घडले आपण म्हणूया। याआधी सुद्धा नेमका असाच प्रकार घडलेला होता। झाडावर चढून आंदोलन केलेलं होतं, त्यावेळी मात्र अधिवेशन सुरू होतं। आता तीच ही व्यक्ती आहे का, या सगळ्याचा शोध लागेलच। पण या व्यक्तीचा आपण पाहतोय झाडावर चढून, अगदी झाडाच्या उंचावर चढून हे आंदोलन सध्या सुरू आहे। या व्यक्तीला आता अग्निशमन दलाच्या मदतीनं झाडावरून खाली उतरवण्याकरता शर्थीचे प्रयत्न केले जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।